गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास सुरू आहे. दुसऱ्या अध्यायाचं नाव सांख्ययोग आहे. दरवेळेस अध्यायाची काय केली पाहिजे, आठवण करून दिली पाहिजे. कारण सांख्य शब्दाचा अर्थ बुद्धियोग. आता योग शब्दाचा अर्थ जुळणे. तर बुद्धीच्या निमित्ताने आत्मविचार व्हावा आणि माझी आत्मस्वरूपाशी जोडणी व्हावी. वास्तविक जोडणी कायमच आहे, पण ती काय झाली, थोडीशी जरा ती फिसकटली. आपण म्हणतो बोलणी फिसकटली. तशीच काय झालेलं आहे, या अविद्येच्या निमित्ताने माझी आणि आनंदाची बोलणी फिसकटलेली आहेत, खऱ्या आनंदाची. हां, तर ती आता मला परत काय करावं लागतं, जुळवून घ्यावं लागतं. आपण व्यावहारिक सत्तेत खूप एकमेकांशी जुळवून घेतो. त्याचं कारण आहे की आपल्याला असं वाटतं की जुळवून घेतलं तर काय होणार नाही, ओरखडे तयार होणार नाहीत. पण तसंच काहीतरी आपल्याला आत्मस्वरूपाशी अधिक जुळवून घ्यावं लागेल. कारण का, ते माझं स्वरूपच आहे. आणि ते माझं स्वरूप असल्यामुळे मला सततच आनंदाकडे जायचं असेल तर मला मदत करणारे संत श्री गुरु या दोघांची मदत घेतली पाहिजे. आत्ता आपल्या मदतीला माऊली आहे, त्यांच्या ज्ञानेश्वरीवर टीका केलेले संत शंकर महाराज खंदारकर आहेत आणि संपादन केलेले माझे श्री गुरु डॉक्टर काका आहेत. हे तिघही जण काय आहेत, बॉस आहेत. फर्ग्युसनला असताना आमच्याकडं एक भाषा होती त्यावेळी कॉलेजमध्ये. कोणी आलं की काय म्हणायचे, बॉस आ गया, अशी भाषा होती. तर हे तिघही बॉस आहे आणि बॉसच्या आज्ञेत राहावं. आणि आज्ञेत राहायचं असेल तर काय व्हायला पाहिजे, हम बॉस के आदमी होने चाहिए. म्हणजे जोपर्यंत आपण श्री गुरु संत आणि माऊली यांना आपण अंतःकरणामध्ये ते ज्या पद्धतीने मला तत्त्वज्ञान सांगतायत, विचार सांगतायत, त्या पद्धतीने मी ते ग्रहण करत नाही, तोपर्यंत माझ्या अंतःकरणात त्यांना स्थान आहे. पण ते स्थान कसं असतं, डळमळीत असतं. आणि असं डळमळीत स्थान जे असतं ना, ते कधी असतं न कधी नसतं, अशा स्वरूपात असतं. भक्तीची भाषा ही अशीच असते की मी भक्ती, ज्ञान आणि योग या तिघांमध्ये काही वेळा काय करतो, आकारण त्यांच्यामध्ये काय करतो, एक तूट तयार करतो. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा तयार करतो. पण वास्तविक जे भक्तीला साधायचं आहे, जे योगाला साधायचं आहे आणि जे ज्ञानयोगाला साधायचं आहे, त्या गोष्टी एकच आहेत. म्हणजे आत्मस्वरूपाची ऐक्यता. आता ती ऐक्यता भक्तीने साधली जाते. मग असं असेल तर भक्तीची व्याख्या केली आहे, भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे. समर्थांकडे जावं. मग भक्त आणि विभक्त या दोघांचा संबंध जर पाहिला तर मी करतो तशी भक्ती असा विचार करता येत नाही. ती जशी नारदीय भक्तिसूत्रात त्यांनी सांगितली तशी भक्ती मला करता आली पाहिजे. कधीतरी नारदीय भक्तिसूत्राचाही अभ्यास करायची गरज आहे. म्हणजे भक्ती या विषयात मी किती डायल्युटेड आहे हे माझ्या लक्षात येईल. धड भक्ती नाही, धड योग नाही आणि धड ज्ञानयोग नाही. आता विचारांचा, आत्मविचारांचा पाठलाग करून जर का आत्मस्वरूपाची ऐक्यता प्राप्त करून घ्यायची असेल, की जो या दुसऱ्या अध्यायाचा विषय आहे बुद्धियोग म्हणून, तर त्यासाठी सत्वगुणाची गरज आहे. मग सत्वगुणाची गरज भक्तीमध्ये पण आहे, योगामध्ये पण आहे, कर्मयोगामध्ये पण आहे. मग सगळीकडेच भक्तीमध्ये सगळ्यांमध्ये जर का सत्वगुणाची म्हणजे शार्प बुद्धीची, सत्वगुणाची म्हणजे अभ्यास करणाऱ्या वृत्तीची, ती आवश्यकता माझ्या अंतःकरणात निर्माण होत नाही, तोपर्यंत मला खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरी समजायची व्यवस्था नाही. ज्ञानेश्वरी समजायची असेल तर आपल्याला माऊलींच्या मनोगतात शिरावं लागेल, श्रीगुरूंच्या मनोगतात शिरावं लागेल. एक 5 मिनिटाची प्रस्तावना झाल्यानंतर आता आपण आपल्या पहिल्या ओवीला आजच्या अभ्यासाला सुरुवात करतोय. तर ती ओवी असं सांगते, तू अजूनही कान विचारीसी, काय हे चिंती तू आहासी, स्वधर्मू तो विसरलासी तरावे जेणे. तू आणखीही दुसऱ्या प्रकाराने विचार का करीत नाहीस, मनात काय हे भलतेस चिंतन करीत आहे. ज्याच्या योगाने भवनदीतून तरुण जावे, त्या स्वधर्मालाही तू विसरला आहे. मुख्य विचार काय आहे, भवनदी तरुण जायची. भवनदी जर तरुण गेली तर स्वधर्माचरण हे करता येणं शक्यच आहे. पण स्वधर्माचरण केल्याशिवाय भवनदी कशी पार करायची हेही कळत नाही. समर्थांचं म्हणणं आहे, अनुभव घेता संगत्याग नसे, संगत्यागे अनुभव न दिसे.
हे अनुभवी असीच भासे येरा गथा गोवी. येरा गथा गोवींचा विचारच नाही इथं, कारण आपण अभ्यास करायला बसलोय. पण अनुभव जर का मला आनंदाचा आला असेल तर तिथे संगत्याग करायला काय उरलं? कारण ज्याचा संगत्याग करायला पाहिजे तो संगत्याग केल्याशिवाय अनुभव येण्याची व्यवस्था नाही. मग असं जर असेल तर इथे स्वधर्माचा विचार करायला सांगितलाय. तू अजून तुला कसं कळत नाही? म्हणजे इतका वेळ मी दुसऱ्या अध्यायाच्या निमित्ताने भगवंत म्हणतोय की तुला स्वधर्माचरणाबद्दल मी समजून सांगतोय, पण तुझी अजून कळून घेण्याची कुठलीही वृत्ती नाही. तसं काही माझं झालंय का, हा विचार करायची गरज आहे. आपल्याला सुद्धा स्वधर्माचरण कशासाठी करायचंय? तर स्वधर्माचरणाने माझं चित्त शुद्ध आणि शांत होईल, आणि शुद्ध आणि शांत झालेलं चित्त मला माझ्या दुसऱ्या अध्यायाचा अधिकारी बनवण्यास उपयुक्त होईल. आणि तो अधिकारी कशासाठी बनवायचा आहे मला तर तो भवनदी पार करून जाणे. आता ही भवनदी कशी आहे? पुन्हा वास्तवात नसलेली, पण डोळ्यांना मला भासत असलेली, त्यालाच काय म्हणायचं? सत्विलक्षण, असत्विलक्षण. वास्तवात नसलेली म्हणजे सत्विलक्षण, आणि मला भासते म्हणून काय झालं? असत्विलक्षण. म्हणून मिथ्या आहे, अनिर्वचनीय आहे. मग मिथ्या जर असेल तर ती मला दिसत असतानाच ती नाहीचा निश्चय झाला पाहिजे. आता नाहीचा निश्चय कशात होईल? नाहीच्या निश्चयाचा विचार म्हणजे त्याचा अभाव नाही करायचा. काय असतं, पदार्थ दोन प्रकारे आपल्याला समजून घेता येतात. एक पदार्थाचा अभाव करून, आणि एक तो पदार्थ व्यावहारिक सत्तेत असतानाच त्याचं अस्तित्व सद्रूप नाही असा निर्णय करून. आपल्याला समजून घेताना लक्षात येतं की अभाव हा झोपेत रोज होत असतो, पण मी सकाळी उठल्यावर मात्र जशाच्या तशा गोष्टी असतात. माझी जी सत्यत्व बुद्धी आहे ती जशीच्या तशी असते. म्हणजे परमार्थाच्या आनंदाच्या विचारात पदार्थांचा अभाव करणं अपेक्षित नाही, तर ते पदार्थ जसे आहेत तसे स्वीकारणे. मग ते कसे आहेत? तर पुन्हा ते आलेले आहेत जन्माला, काही काळ टिकतील आणि कालांतराने जातील. म्हणजे याचा अर्थ काय? ते सच्च्या लक्षणांची जुळत नाही, आणि आत्मरूप मी मात्र सद्रूप असल्यामुळे मी या पदार्थांच्या निमित्ताने आसक्त होणार नाही. अर्जुनाचा प्रॉब्लेम एक्झॅक्टली तोच होता, आणि माझाही प्रॉब्लेम तोच आहे की मी आसक्त होतो. अर्जुनाचे द्रोणाचार्य भीष्म होते, आणि माझे मात्र कोण आहेत? माझे नातेवाईक आहेत, माझी मुलं आहेत, किंवा माझा काका आहे, माझे वडील आहेत, माझी आई आहे, माझे हे सगळे आहेत. आता हे सगळे जे काय मी आणि माझे म्हणून आहेत, हे सगळे भवनदीचे काय आहेत? एक एक दगड आहेत असं म्हणूया. काय असं दगड आहेत म्हणजे या शब्दाचा अर्थ काय? जड अचेतन गोष्टी आहेत. मग त्या जड आणि चेतन, जड अचेतन चेतन असे दोन्हीचे संघात झालेली लोक आहेत. काही व्यक्तींच्या स्वरूपात आहेत, काही पदार्थांच्या स्वरूपात आहेत. माझी गाडी जड अचेतन, नंतर माझ्या घरचे, माझी मुलं जड चेतन. मग या दोन्हींमध्ये मी जी माझी अंतःकरण वृत्ती काय करून आसक्त करून बसलोय, हा भवनदीचा काय आहे? दोष आहे. म्हणजे ही भवनदी काय करते? ती त्या लोकांमध्ये माझी अंतःकरण वृत्ती स्थिर करायला मदत करते, आणि मी स्थिर होऊन सुखी होतो किंवा दुःखी होतो, आणि सतत मला सुखरूपतेकडे जायचंय, आणि त्यातच मी माझा स्वधर्म विसरतो. आणि खरा माझा स्वधर्म, खरा आत्ता जो अर्जुनाला सांगण्याचा स्वधर्म चाललाय तो क्षत्रिय धर्माचा चाललाय, पण खरा माझा जो स्वधर्म आहे तो स्वरूपी राहणे हा स्वधर्म. म्हणजे मी माझ्या स्वरूपामध्ये अंतःकरण वृत्ती हरवून मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन हे सगळे जगातले व्यवहार करणं बाधितानुवृत्तीने, हा माझा खरा स्वधर्म आहे. मग हा जो स्वधर्म आहे तो काय आहे? की जो मला माझं नियत कर्म करायला सांगतो, की तुला जे काय कर्म करायला सांगितलंय ते तू कर. तर तो केल्याने माझी अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि शांत होते, आणि मी ह्या खऱ्या स्वधर्माकडे जाण्याची व्यवस्था होते. म्हणून इथे अर्जुनाला सांगितलंय की तुझ्या अंतःकरणामध्ये काय आहे असं म्हणले. याचा अर्थ तुझ्या चित्तामध्ये काय आहे त्यांनी विचारले. ते म्हणले नाही तुझ्या मनामध्ये काय आहे, तुझ्या बुद्धीमध्ये काय आहे असं नाही म्हणली माऊली. तुझ्या चित्तामध्ये काय आहे? कारण चित्त काय करतं? अवधारण करून बसतं. एखादा विषय अवधारण करून बसतं. त्यावेळी काय असतं? तो विषय योग्य आहे का अयोग्य आहे याचा विचार करावा लागतो. माझ्या आनंदाकडे जाण्यासाठी योग्य आहे का माझ्या सुखदुःखाकडे जाण्यासाठी योग्य आहे, हा विचार करायची गरज आहे. जर तो ज्ञानदेवांनी सांगितलेला विचार असेल तर तो माझा आनंदरूपतेकडे जाणारा विचार आहे. आणि म्हणूनच मग संत म्हणतात तुझे रूप चित्ती राहो. नाही म्हणले ते तुझे रूप मनी राहो. कारण चित्ती राहो या शब्दामध्ये तो विषयच धारण केला पाहिजे विठ्ठलाचा. त्याचं रूप जर माझ्या अंतःकरणात असेल, त्याच्याविषयीच माझी अंतःकरण वृत्ती विचार करत असेल, त्याच्याविषयीच माझी अंतःकरण वृत्ती माझ्याशी बोलत असेल, तर मग काय झालं? तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम.
असं ते होण्याची व्यवस्था आहे. पण माझे मुखी काय आहे? देहादी प्रपंच. आणि देहादी प्रपंच माझे मुखी असेल तर मग मला नियत कर्मापासून दूर नेण्याची व्यवस्था करतो आणि त्या निमित्ताने मी सुखी होतो किंवा दुःखी होतो. याचाच अर्थ असा झाला आहे की माझ्या अंतःकरणामध्ये भवनदीच्या सागरामध्ये असलेले जे काय सगळे विषय आहेत ते ठाण मांडून बसलेले आहेत. त्या विषयांना हळूहळू माझ्या अंतःकरण वृत्तीत असलेलं अंडरलाईन वर्ड विशेष स्थान हे मला दूर करावं लागेल. कारण सामान्य रूपाने देहादी प्रपंच करण्यासाठी भवनदीचा उपयोग आहे. त्यामुळे त्या भवनदीचा जो उपयोग करून घ्यायचा आहे तो करा. संपलं प्रवचन, चहा प्यायला काहीच हरकत नाही. पण मूळ मुद्दा काय आहे? चहाला विषय करू नका. चहाला विषय मी जेव्हा करतो, चहा एक उपलक्षण आहे, चहा एक उदाहरण आहे. जेव्हा मी त्याला विषय करतो तेव्हा त्याच्या वाचून मला करमत नाही. माझ्या अंतःकरण वृत्तीला प्रश्न विचारला पाहिजे की माझ्या अंतःकरणामध्ये याच्या वाचून मला करमत नाही असे विषय किती आहेत. आणि तेवढे जर का असतील तर ते लगेच त्वरित बाजूला करण्याची गरज आहे, कारण ते माझ्या आनंदाच्या आड येतात. म्हणून समजूनच घ्यायचं आहे आपल्याला. आपण ज्ञानेश्वरी समजून घ्यायला बसलोय तर माझ्या चित्तामध्ये हा नको असलेला जो विचार आहे तो हळूहळू काढावा लागेल, देहादी बुद्धी संबंधीचा. आणि हवे असलेला विचार म्हणजे तो रामाचा विचार, विठ्ठलाचा विचार, तत्वज्ञानाचा विचार, भक्तीचा विचार. कारण हल्ली काय आहे, काही जण भक्ती आणि ज्ञान याच्यामध्येही काय करायला लागलेले आहेत, द्वैत पाडायला लागलेले आहेत. रामकृष्ण हरी त्यांचा तो प्रश्न आहे. पण आपल्या दृष्टीने काय आहे, जी भक्ती आहे तेच ज्ञान आहे आणि तोच योग आहे असा एक आतमध्ये विचार असेल तर अशा शेड्समध्ये माणसं दिसतील. प्रामुख्याने आता तुकाराम महाराजांचाच विचार करायचा म्हणलं तर तुकाराम महाराज भक्त होते का ज्ञानी भक्त होते याचा विचार करायची गरज आहे. आणि मग ते ज्ञानी भक्त होते, मग त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांवरनं कळतं. मग ज्ञानी भक्त होते तर मग मला तसा ज्ञानी भक्त व्हायला काय अडचण आहे? अंतःकरण माझं जर का द्रवीभूत असेल तर तशी भक्ती होईल. अंतःकरण जरा किंचित कठोर असेल तर विचारयुक्त भक्ती होईल. आणि अंतःकरण अधिकच कठोर असेल तर योगयुक्त भक्ती होईल. पण योगालाही 65 ओव्याशिवाय काही पर्याय होता काय? शेवटी चांगदेव महाराजांना ज्ञानदेवांकडे जावंच लागलं. हां, निष्काम कर्मयोग जरी केला तरी सुद्धा ज्ञानरूपता कुठे आहे? ती विचारांनीच आहे. मग हे सगळं जर असेल तर मला दिलेले ज्ञानदेवांचे विचार मी माझ्या अभ्यासासाठी का वापरू नयेत? आणि ते वापरायचे असतील तर हे नको असलेलं चिंतन जे आहे, सांडून राम आनंद घन करी जो विषय चिंतन, त्याच्या ठिकाणी हा आनंदाचा विचार होण्याची व्यवस्था नाहीये. असंच नको असलेल्या चिंतनाने घेरलेलं होतं अर्जुनाला, तसंच मला घेरलेलं आहे. तर त्यातून बाहेर पडण्याची मला काय करावी लागणार आहे? ज्ञानदेवांच्या विचाराप्रमाणे पराकाष्ठा करावी लागणार आहे. पुढे ज्ञानदेव म्हणतात, तरी स्वधर्मू एकू आहे तो सर्वथा त्याज्य नोहे. मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. तरी स्वधर्मू एक आहे. काय आहे स्वधर्मू एक? की तुला काय करायचंय? तू क्षत्रिय धर्माचा असल्यामुळे तू युद्ध करायचंय. तो सर्वथा त्याज्य नोहे. म्हणून तो जो काय तुझा स्वधर्म आहे तो तुला करण्याशिवाय पर्याय नाही. मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. मग आता हे तुला मारायला उभे असताना त्यांच्याविषयी आकारण दया का तुला निर्माण झाली? त्याचं कारणच आहे, ही आकारण दया जी आहे तुला या प्रसंगी आलेली ती भ्रममूलक आहे. इथं शंकर महाराजांनी म्हणलंय याचा अर्थ ती काय झालेली आहे? ती भ्रमामुळे उत्पन्न झालेली आहे. मग आता काय आहे? तू यांना नाही मारलं, तू यांच्यावर दया दाखवली तर हे नंतर मरणार नाही आहेत का? हे तू नाही मारलं तर आणखीन कोणी मारील? तू जर युद्ध नाही केलं तर तिथून भीम उठेल आणि तो मारील सगळ्यांना. त्यामुळे तू असा काही गैरसमज करून घ्यायची गरज नाहीये की इथं तुझ्या वाचून युद्ध अडलेलं आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की स्वधर्म जर का मला करायचा असेल, म्हणजे स्वधर्म मला जर पाळायचा असेल तर मला त्याच्या योग्य विचारांची गरज आहे. दयाळूपणा असणं, कनवाळूपणा असणं हा चूक नाहीये. श्रीगुरूंकडे पण दयाळूपणा असतो की. त्यांचं वर्णन केलंय, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू. हां, त्यातला दयाळूपणाचा विचार श्रीगुरू काय करतात तर त्या दयाळूपणामध्ये ते आपल्याला उपदेश करतात आणि उपदेश करून मला तरुण न्यायची व्यवस्था करतात. आणि हा अर्जुनाला दयाळूपणा जो उत्पन्न झालेला आहे तो काय आहे? तो नियत कर्माला सोडून असलेला दयाळूपणा आहे. आणि त्यामुळे काय आहे, ही कृपाळूपणाची किंवा दयाळूपणाची जी नीती आहे या भीष्म आणि द्रोण यांच्या संदर्भात ती अत्यंत चुकीची आहे.
अतिरेकी जर मला मारायला आले तर त्यांचं काय करायचं, त्यांच्यामध्ये काय ब्रह्म पाहायचं का? नाही, तर त्यांचं ब्रह्म पहिलं गोळीने उडवायचं असतं. हे लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला, की आलेली प्रत्येक व्यक्ती ब्रह्मरूप आहे, हे सैद्धांतिक विचार आहे. आणि त्याच्याविषयी मला कुठेही काय म्हणूया अनुकूल प्रतिकूल विशेष चिंतन नसलं पाहिजे, हेही बरोबर आहे. पण आलेला समोरचा जर का बॉर्डरवर अतिरेकी आहे तर त्याच्यामध्ये ब्रह्म पाहून काय चालणार आहे? ते ब्रह्म ठोकलंच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला पर्यायच नाहीये. मग मी मारलं काय? हा जेव्हा अर्जुनाला क्वेश्चन राईज होईल अंतःकरणात, तेव्हा अर्जुनाने केलं काय? तर त्यांची शरीरं मारलेली आहेत. नैनन छिंदंती शस्त्राणी मध्ये काय सांगितलंय, की आत्मस्वरूपाचा कोणीही वध करू शकत नाही, पण शरीराचा मात्र वध होऊ शकतो. हे अधर्माने वागणारे आहेत. तर यांच्या ठिकाणी यांच्या म्हणजे भीष्म आणि द्रोण यांच्या ठिकाणी तुझ्यामध्ये आलेला दयाळू भाव आहे तो अत्यंत चुकीचा आहे. असाच दयाळू भाव मला काही वेळी आमच्या नातेवाईकांबद्दल माझ्या नातेवाईकांमध्ये उद्भवतो. त्यावेळी शांतपणे त्या नातेवाईकाला शांतपणे बाजूला करण्याची व्यवस्था आपल्याला करता आली पाहिजे. अदरवाईज तो आपल्यामध्ये येऊन अननेसेसरीली ढवळाढवळ करतो आणि तो आपल्या अभ्यासाला दूर नेतो. आपले जे नको असलेले विचार आहेत ना, ते आपल्याला ह्या नको असलेल्या विचारांना आणि काय म्हणूया वागण्याला खतपाणी घालतात. या परमार्थामध्ये काय आहे की सर्वांमध्ये ब्रह्म पाहणं हे अगदी बरोबर आहे. आता ब्रह्म पाहायचे म्हणजे काय करायचं, की त्याच्यामध्ये असलेल्या गुणांचा जो विचार आहे तो करायचा. सध्या तमोगुणवर आहे, शिव्या देतोय, इट्स ऑल राईट. पण किती वेळ त्याचं ऐकून घ्यायचं याचाही काय असतं, मूल्य असते आणि मर्यादा असते. आणि त्या मूल्य मर्यादेमध्ये आपल्याला निपात करावाच लागतो, अदरवाईज काळ सोकावतो. अर्जुनाला तेच सांगितलंय, तू इथून निघून गेलास तर काय होणार आहे, काय फरक पडणार आहे? कोणीतरी येईल आणि हे युद्ध करील. पण माझ्या जीवनातलं जे युद्ध चाललेलं आहे, मला सतत सुखरूपतेकडे जायचं, त्या युद्धामध्ये हा जो दयाळूपणा अति कनवाळूपणा जो आहे तो अननेसेसरी नसावा, तो नेसेसरीली असावा. आपल्याला एखाद्याला उपयोगी पडावं यात वाद नाही, पण ते उपयोगी पडताना विचारपूर्वक पडावं. अशा पद्धतीचे जे काही विचार असतात ते आपल्याला अतिशय व्यवस्थित करायची गरज आहे. म्हणून सगळीकडे ब्रह्मभाव पाहावा, याचा अर्थ काहीही करावं असं नाही. गुरु गोविंद सिंग संत पण होते आणि योद्धे पण होते. त्यांनी काय केलं, त्यांनी युद्ध पण केलेली आहेत आणि ते आत्मरूप पण होते. मग त्यांना तलवारीने मारताना काय सगळे ब्रह्मरूप वाटत नसतील काय? पण हे ब्रह्म आकारण आपल्या देशद्रोहीपणे आलेलं आहे. तर आता काय केलं पाहिजे? या ब्रह्माला काय करायला पाहिजे? रामकृष्ण हरी केलंच पाहिजे, म्हणजे त्याच्या शरीराचा नाश केला पाहिजे. कार्यकारण भावाचा विचार करतो त्यावेळी ब्रह्माचे गुण नसलेले, म्हणजे काय, ब्रह्म अगुण आहे, पण काय केलं, कल्पित गुण त्याच्यापाशी आपण निर्माण केले, सच्चित आणि आनंदरूप. आणि तीच जर का जगात येत असेल, म्हणजे तोच आनंद या जगाच्या निमित्ताने प्रगट होत असेल, तर जगामध्ये आनंद पाहण्यापुरता हा विचार अत्यंत ठीक आहे. पण ज्यावेळी देह नावाचं ब्रह्म जे आहे त्याला कार्यब्रह्म म्हणतात, ते जातच ना शेवटी. काही झालं तरी त्याला कितीही ब्रह्म ब्रह्म म्हणून सांभाळलं तरी ते काय त्रिकालवादित आहे का? स्थूल देह नावाचं ब्रह्म जाणार आहे ना. मग जाणार आहे तर त्याचा विचार मिथ्याच करावा. आणि ज्यावेळी त्याचा आनंदाचा विचार करायची वेळ येते तेवढ्या पुरता करावा आणि खऱ्या आनंदाशी सतत एकरूप राहावं. हा विचारच आहे इथं. म्हणून आकारण दयाळूपणा हा अजिबात उपयोगाचा नाही. पुढची ओवी सांगते, अर्जुना तुझे चित्त जरी झाले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी. म्हणजे या संग्रामसमयी म्हणजे इथे आता युद्धाची भूमी असताना तुझं हे काय द्रवीभूत झालेलं चित्त आहे, नको त्या ठिकाणी नको त्यावेळी. हे त्याची उत्तरं ती आहेत. नको त्या ठिकाणी म्हणजे युद्धभूमीवर, आणि नको त्या वेळी म्हणजे ज्यावेळी आता युद्धाला सुरुवात व्हायची अशा वेळी तुझं जे काय आहे हे द्रवीभूत चित्त होणं हे काही अपेक्षित नाही. भक्तीमध्ये अपेक्षित आहे की तो जो भक्त असतो तो द्रवीभूत चित्ताचा असला पाहिजे, वादच नाही. मग आता माझे श्रीगुरु एवढे द्रवीभूत नाहीत म्हणून ते भक्त नाहीत काय? हा विचार करण्याची गरज आहे की सतत डोळ्यातनं पाणी काढलं म्हणजे फार मोठा भक्त असं नाही आहे ते. आपल्याला फार काही काही गैरसमजुती असतात. काही जणांच्या अगदी चटकन डोळ्यात पाणी येतं. अरे विठ्ठलाला पाहिलं डोळ्यात पाणी येतं 1 दिवस 2 दिवस 4 दिवस. आता विठ्ठलन मी एकरूप असताना कशाला पाणी काढतो आनंदाच्या क्षणी? राहा ना मजेत, तो आणि मी.
इतकं माणूस काही काही वेळा त्या अष्टसात्विक भावामध्ये बुडून जातो. पण लक्षात ठेवलं पाहिजे, स्वरूप म्हणजे अष्टसात्विक भाव नव्हेत. त्याला आपल्याला कुठे जायला पाहिजे, आत्मस्वरूपाकडेच जायला पाहिजे, म्हणजे त्याच्याशीच एकरूप व्हायला पाहिजे. ह्या काय असतात, एक स्टेजेस असतात, ते येतात आणि जातात. पण पुढे काय आहे, म्हणून तुझं चित्त हे जे काय अर्जुना दयेने द्रवलेलं आहे ना, ते अनुचित आहे. आणि ते अनुचित असल्यामुळे तुला ते युद्ध करू देत नाही. पुढे त्यांनी एक उदाहरण दिलं की तापामध्ये जर का दूध दिलं तर ते जसं उपयोगाला येत नाही, त्याप्रमाणे पुढे असं म्हणतायत, तैसे आणि आन करिता नाशू होईल हिता, म्हणून तू आता सावध होई. त्याप्रमाणे आणि आन करिता म्हणजे भलत्या ठिकाणी भलतीच गोष्ट करताना काय होईल, नाशू होईल हिता, म्हणजे तुझं जे हित आहे त्याच्यापासून काय होऊन जाईल, तू अहित होशील, म्हणजे तुझं अहित होईल. म्हणून तू आता सावध होई. आता तरी सावध हो की आपण युद्धाच्या भूमीवर आलोय, समारंगाणावर आलोय आणि आपण तिथून पळून जातोय. हे कसं काय, आपल्यासमोर जी काय संकट येतात, पुन्हा काय आहे, हे अर्जुनासमोर आलेलं संकटच आहे असं म्हणूया. तशीच आपल्यासमोरही संकट येतात आणि आपल्यासमोर संकट आली तर आपण काय करायचं, काय पळून जायचं का? त्या संकटाचा सामना करावाच लागेल ना. रडत तरी करावा लागेल, नाही तर हसत तरी करावं लागेल. काहीतरी कर, रडत तरी कर, नाही तर हसत तरी कर, पण निदान पळून तरी जाऊ नकोस. हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यातल्या त्यात हसत करणं म्हणजे शांत चित्तानी करणं हे फारच अपेक्षित असतं, कारण त्या निमित्ताने आपण काही चांगली कृती करू शकतो. कोणाला हार्ट अटॅक आला असेल तर जास्त डोकं न चालवता आपल्याला ॲम्ब्युलन्समध्ये घालून नेता येतो. पण त्याची चर्चाच करत बसलो आपण तर तो तिथेच जाण्याची व्यवस्था तयार करतो. आपल्याला समजून घ्यायची गरज असते की आपण काय पद्धतीने व्यक्त व्हायला पाहिजे, आणि ते व्यक्त होण्यासाठी आपली अंतःकरण वृत्ती शांत असावी लागते. आणि ती जर अहितामध्ये गुंतलेली असेल, म्हणजे नको असलेल्या विचारांमध्ये गुंतलेली असेल, तर ती योग्य विचार ही करू शकत नाही. आपल्याला प्रत्येक वेळी योग्य विचार करायचा असेल तर आपल्या अंतःकरण वृत्तीला शांत ठेवलं पाहिजे. आणि शांत अंतःकरण वृत्ती ही आनंदाचा विचार करणारी असते. आणि जोपर्यंत मी माझ्या स्वरूपाचा विचार करत नाही, तोपर्यंत मी काय झालेलो आहे, मी या युद्धभूमीवर येऊन काय करतोय, भीक मागतोय. म्हणजे मी आहे कोण, मी आहे लक्षाधीष्ठ. मला सगळं काही मिळतंय, पण मी काय करतोय, मी सर्वांकडे हातात कटोरा घेऊन फिरतोय. काय बाबा, 10 पैसे द्या, रुपया द्या, काहीतरी द्या मला. म्हणजे मी कशावर बसलेलो आहे, मी धनाच्या खुर्चीवर बसलेलो आहे, पण खाली धन आहे माझ्या बसलेल्याच्या ठिकाणी, हे मला काही कळतच नाहीये. म्हणजे इतका मूर्खपणा करण्यासारखं आहे. म्हणून तू आत्ताच सावध हो. समर्थांचं म्हणणं आहे, सावध साक्षेपी दक्ष तया तात्काळची, मोक्ष नेमकेपणा नेटकेपणा अभ्यासाचा. हे समर्थांचे परवलीचे शब्द आहे. सावध पाहिजे, माझ्या हिताविषयी मी अत्यंत सावध पाहिजे. ज्या ठिकाणी आत्मरूपतेचा अभ्यास माऊलींच्या सांगण्याप्रमाणे सांगितला जात नाही, तिथे एकदाच जावं शेवटचं, आणि त्याच्या पाया पडावं आणि त्याला सोडून द्यावा कायमचा. त्याचं कारणच आहे की जिथं माझं हित नाही हे मी व्यावहारिक सत्तेत पाळतो, मग इथं काय हरकत आहे पाळायला. माझं हित कशात आहे, माझं हित आनंदरूप होण्यात आहे. आपण जेव्हा अभ्यासाला बसतो त्यावेळी 1 तास माझी अंतःकरण वृत्ती त्या अभ्यासामध्ये सतत राहिली पाहिजे, याचा सराव मी करावा लागेल. आणि ती हळूहळू त्या 1 तास त्या आनंदाच्या अभ्यासामध्ये राहील. ती जर का झोपेमध्ये निघून जात असेल तर काय आहे, ते चुकतंय. ती जर का बाहेर विचार करायला निघून जात असेल तर माझी वृत्ती अहित करतीये. हित कशात आहे, अहित कशात आहे, हे मला समजून घेतलं पाहिजे. श्रुती कशी आहे, श्रुती माऊली ती हितही सांगते आणि अहितही सांगते, पण अहितापासूनही काढीती. संत तसेच आहेत की ते अहितापासून मला दूर करतात. म्हणजे माझं अहित कशात आहे, मी देह, मी करता, मी भोगता या म्हणण्यात अहित आहे. तर तू काय कर, तू मला कर्म अर्पण कर आणि तू अकर्ता हो, म्हणजे त्या आनंदाचा विचार तू कर, हे सतत सांगितलं आहे. तर इथे जो आहे प्रसंग युद्धाचा आहे, मग तू रणांगणावर भिक्षा मागत हिंडू नको. तुझ्या जीवनाची तू काय कर, भिक्षा मागू नको, तर युद्ध कर, कारण तुझ्याकडं त्या सगळ्या क्वालिटीज आहेत. मग माझ्यामध्येही क्वालिटीज आहेत, त्या सगळ्या क्वालिटीजचा उपयोग करावा. देहादी प्रपंच कसा करावा, पुन्हा 35% करावा, आणि उरलेल्या सगळ्या वेळात काय करावं, परमार्थाचं चिंतन करावं. अदरवाईज काय झालेलं आहे, आपलं ठरलेलंच आहे, सांडून राम आनंद घन करी जो विषय चिंतन. मग असं विषय चिंतन करणाऱ्याला समाधान नावाची गोष्ट मिळण्याची व्यवस्था नाही. पुढची ओवी सांगते, वायाची व्याकुळ काही आपुला निजधर्मू पाही, जो आचरिता बाधू नाही कवणे काळी.
मोहाने व्यर्थ व्याकुळ का होतोस? तू आपल्या धर्माचा विचार कर रे, की ज्याचे आचरण केले असता कोणत्याही काळी प्रत्यवाय नाही. प्रत्यवाय शब्दाचा अर्थ दोष. आता प्रत्यवाय शब्दाचा अर्थ आता इथे शंकर महाराज खंदारकर आहेत, त्यामुळे ते पंढरपूरमध्ये सतत शिकवणारे असल्यामुळे ते थोडेसे शास्त्रीय शब्द येणार आहे. पण प्रत्यवाय शब्दाचा अर्थ दोष. मग याचा अर्थ काय आहे की ज्याचे आचरण केले असता कोणत्याही काळी प्रत्यवाय नाही असं आचरण कोणतं? तर ते स्वधर्माचरण. आता ते स्वधर्माचरण जर माझ्या हातून घडत नसेल तर काय झालेलं आहे? त्याचा विरुद्ध अर्थ अधर्माचरण घडतंय. मग अधर्माचरण घडत असेल तर तिथे काय आहे? प्रत्यवाय आहे, जे तिथे दोष आहे. अधर्माने मी जर वागत असेल तर तिथे दोष आहे, आणि मी जर धर्मयुक्त वागत असेल तर मग काय आहे? आता धर्मामध्ये काय गोष्टी आल्या साधक या नात्याने मी सांगतो, ते बाकीचं काही मला माहीत नाही. निष्काम कर्म, निष्काम उपासना आणि आवरण दोष निवृत्त्यर्थ केलेली विचाराची साधना, या 3 गोष्टींचा समावेश आहे. निष्काम कर्माने काय होतं? माझ्या अंतःकरणातील पापबुद्धी करणारी वृत्ती हळूहळू क्षीण होते. त्यासाठी पण एकदा आपली चूक ही मान्य करावी लागते. ज्याला चूक लवकर मान्य करायची सवय आहे ना, त्याचा परमार्थात फार मोठा विजय लवकर होण्याची व्यवस्था आहे. ज्याने आपल्या चुका कबूल केल्या तो त्या चुका संतांजवळ, श्रीगुरूंजवळ सांगू शकतो की नाही, आजवरचं आयुष्य मी चुकीचं काढलं, पण आता तुम्ही बोला तसं वागतो. याला म्हणतात स्वधर्माचरणाची व्याख्या. हे स्वधर्माचरण मला माझ्या नको असलेल्या घडवणाऱ्या गोष्टींपासनं, माझ्या हातून मला बाजूला नेता येतं. निष्काम उपासनेचा विचार आहे. निष्काम उपासना काय करायची? नामस्मरण, ध्यान त्याच्यामध्ये आहे, तर त्या उपासनेने माझं चित्त शुद्ध आणि शांत होतं, कारण त्याच्यामध्ये कर्म पण आहे निष्काम, त्याच्यामध्ये उपासना पण आहे. मग असं शुद्ध आणि शांत झालेलं चित्त दुसऱ्या अध्यायाचा अधिकारी आहे. दुसऱ्या अध्यायाचा अधिकारी होण्यासाठी मला निष्काम कर्म, निष्काम उपासनेची अत्यंत आवश्यकता आहे. परमार्थात अधिकार नसेल ना तर काहीही मिळत नाही, कुठेच काही मिळत नाही. आपण जर का एखाद्या नोकरीला जायचं असेल तर तिथे क्वालिफिकेशन लिहिलेली असतात, बेसिक क्वालिफिकेशन. तसं दुसऱ्या अध्यायालाही लिहिलेलं आहे बेसिक क्वालिफिकेशन, निष्काम कर्म, निष्काम उपासना. आणि तिथं जर माझं काही जमत नसेल तर मी करावं काय? निष्काम कर्मही करावं, निष्काम उपासनाही करावी, दुसरा अध्यायही वाचावा. ज्या दिवशी माझी निष्काम कर्मोपासना पूर्ण होईल त्या दिवशी मला दुसऱ्या अध्यायाचं महत्त्व माझ्या अंतःकरणात आपोआप ओपन होईल, कारण त्या अधिकाराचाच मी होईल. असं करत जाणं, सतत आपला अधिकार वाढवत जाणं हे साधनेचं उद्दिष्ट आहे. आणि जसजसा अधिकार वाढत जाईल तसतशी माझ्या अंतःकरणात समाधानाची वृत्ती आहे ती सहज तयार होईल. तुकाराम महाराज म्हणतात तसं नित्य नवा दिवस जागृतीचा. असा माझ्या अंतःकरणात नित्य नवा दिवस हा रोज सकाळी उठल्यावर तो जागृतीचा म्हणजे आनंदाचा होतोय का हे माझं मी चेक करावं, दुसऱ्याला चेक करू नये. कारण दुसऱ्याला चेक करणं हा रजोगुणी स्वभावाचा धर्म आहे, माझं मला चेक करणं हा सत्वगुणी विचार आहे. सत्वगुणी विचारामध्ये स्वतःची साधना होते, रजोगुणी विचारामध्ये दुसऱ्यांच्या साधनेवर लक्ष ठेवलं जातं. आपल्याला दुसऱ्यांशी काहीच घेणं नाही, कारण काय आहे, दुसरा सिद्धच होत नाही ना. वास्तवात आपण जर का विचार करायला गेलं तर दुसरा सिद्धच होत नाही, कारण मी हरिरूप आणि समोरचाही हरिरूप, तर दुसरा आला कुठून? आता दुसरा आला तर तो उपाधीच्या निमित्ताने आला तर येऊ दे, पण स्वरूपाच्या निमित्ताने मात्र काय आहे, दुसरा नावाची गोष्टच सिद्ध होत नाही. मग व्यवहार करण्यापुरता दुसरा असू दे. तसाच हा व्यवहार करण्यापुरता काय आहे, दुसरा आलेला आहे तुझ्या समोर, तुझ्याबरोबर युद्ध करण्याकरता. पण आता काय कर, तुला यांना मारावंच लागेल, आणि हे तुझ्या काय आहे, स्वधर्माचरणाचा भाग आहे. म्हणून तू तुझ्या धर्माचा काय कर, विचार कर. आणि तू काय कर, नको असलेल्या गोष्टींनी, नको असलेल्या चिंतनांनी व्याकुळ होऊ नको. आणि व्याकुळ होणं म्हणजे काय होणं, लाचारी पत्करण्यासारखं असतं. व्याकुळ जेव्हा होतं ना, भगवंताप्रती व्याकुळ होणं वेगळं, पण या विषयांमध्ये व्याकुळता तयार होणं हे लाचारीचं लक्षण आहे. विषयांमधल्या व्याकुळतेला लाचारी म्हणतात, आणि भगवंताच्या प्रती असलेल्या व्याकुळतेला भक्ती म्हणतात. आपल्याला भक्ती आणि व्याकुळता म्हणजे या भक्तीची व्याकुळता आणि या विषयांमधली व्याकुळता जी आहे ना, ही समजली पाहिजे, ज्याची त्याला कळते. आणि ती व्याकुळता जी आहे नको असलेल्या ठिकाणी, ती मला काढता आली पाहिजे. ती जोपर्यंत मी काढत नाही तोपर्यंत काय आहे, माझं साधन कोणी येऊन करणार नाहीये.
माझे श्रीगुरु मला मार्गदर्शन करतील, पण ते काही माझं बोट धरून काही हे नाही करणार. जरी अगदी तोंडात घास घातला तरी चावायचे कष्ट घ्यावेच लागणार आहे, गिळायचे कष्ट घ्यावेच लागणार आहे. म्हणजे आणखीन काय करायचं त्यांनी? आपल्याला एवढं तरी करावं लागेल, आणि तेवढं जर केलं तर माझ्या आनंदाचा विभाग म्हणजे आनंदरूपता ही उघडली जाण्याची शक्यता आहे. म्हणजे ते डोअर ओपन होण्याची व्यवस्था आहे. डोअरचा विचार केला तर ते डोअर ओपन करायचं असेल तर समटाईम्स वी हॅव टू नॉक द डोअर. आणि ते केव्हा जर नॉक करायचं असेल तर पुन्हा नॉक करायची क्वालिफिकेशन आहे निष्काम कर्म, निष्काम उपासना. आणि त्यावेळी ते डोअर सहजच ओपन होतं. मग आपण म्हणू शकतो, अरे हे तर पहिल्यापासूनच डोअर ओपन आहे, आपण उगाचच काय करत होतो, अलीकडेच क्रिकेट खेळत होतो. असं नाही चालणार. विषयांमध्ये खेळणं म्हणजे काय आहे, सगळ्या क्लब मॅचेस खेळण्यासारखे. कधीतरी टेस्ट मॅच खेळावी, तसंच हे आहे. तसाच अर्जुनाला हा योग आला होता टेस्ट मॅच खेळण्याचा, पण तो मात्र काय करत होता, नाकारत होता. पुढे असं म्हणतात, जैसे मार्गेची चालता अपावो न पवे सर्वथा, का दीपाधारे वर्तता नाडळीजे. जसे मार्गाने गेल्यास कोणताही अपाय होत नाही, किंवा रात्रीच्या वेळी दिव्याच्या साह्याने व्यवहार केल्यास कुठेही अडखळावे लागत नाही. म्हणून दिव्याचा काय करावा, जरूर उपयोग करावा. तसंच हे तत्वज्ञान काय आहे, दिवारूपी माझ्यासमोर उभं आहे. मग आता उभं आहे तर त्या तत्वज्ञानाचा उपयोग करावा. नो द सिस्टीमच्या निमित्ताने यूज द सिस्टीम करावी, रिझल्ट घ्यावा. म्हणून सद्गुरूंनी काय केलंय, ते दिवा घेऊन चाललेले आहेत. आता ते दिवा घेऊन चाललेले आहेत तर त्यांनी कुठला दिवा लावलाय, तर त्यांनी विचारांचे दिवे आपल्या पुढे ठेवलेले आहेत, की असे असे सगळे विचार आहेत. मग आता त्यांचा फॉलो घेणं मी, हे माझं काम आहे. जोपर्यंत मी असं करत नाही तोपर्यंत काय आहे, आपल्याला जर का अपावरहित मार्ग पाहिजे असेल तर मग काय आहे, ज्यांनी दिवा लावलाय, ज्यांचं तू मार्गदर्शन घेतोय, ते म्हणतात तसं जीवन तुला जगण्याची काय आहे, तुझ्यावर सक्ती आहे. आणि का सक्ती आहे, तर कारण तुला सतत सुख पाहिजे म्हणून. अदरवाईज काय आमचं म्हणणं नाहीये. तुला जर का रडायचं असेल तर तू आहे त्या मार्गाने सुद्धा जाऊ शकतो, असा त्याचा विचार आहे. तया परिपार्था स्वधर्मे राहटता, सकळ काम पूर्तता सहजे होय तया परिपार्था. आता पुष्कळ सांगून झालं, म्हणाले भगवंत, स्वधर्मे राहटता, तू तुझ्या धर्माचा जर का योग्य वापर केला, म्हणजे तू जर युद्ध केलं, सकळ काम पूर्तता सहजच होय. म्हणजे तुझी जी काय इच्छा आहे ती सहजच पूर्ण होईल. तुझी इच्छा काय आहे, तू आधी युद्धाला तयार झाला. कशासाठी तयार झाला, राज्य मिळवण्यासाठी झाला. 5 गावं सुद्धा द्यायला तयार नाही आहेत असं म्हणल्यावर तू जर का समोर उभा राहिला असेल तर तुला तुझं स्वधर्म कर्म करण्याशिवाय पर्याय नाही. मग पुढे म्हणतायत, निष्कपट होवावे उसिणा घाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. युद्धात कपटाने शत्रूचा घात न करता निष्कपट होऊन समोरासमोर उभे राहून माराला प्रतिमार देऊन धैर्याने लढावे. आता प्रत्यक्षच युद्धाचा प्रसंग आल्यामुळे तुला अधिक काय सांगावे, म्हणून निष्कपट होवावे. निष्कपट होवावे याच्यावर माझ्या श्रीगुरूंनी फार सुंदर भाष्य केलं, की अर्जुना, भगवंत म्हणतोय, अर्जुना तुला ह्या सगळ्यांना मारायचंय, पण पोटातलं पाणी न हलता मारायचंय. तर पोटातलं पाणी केव्हा हलतं, जेव्हा माझ्या अंतःकरणात द्वेष असतो, मोह असतो, मत्सर असतो, तेव्हा. यांना का मारायचं आहे, तर हे कसे आहेत, हे आदरमानी वागणारे आहेत. आणि आदरमानी वागणारे आहेत तर तुला त्यांची काळजी करायचं काही कारण नाही. म्हणून निष्कपट व्हावे, उसिणा घाई झुंजावे. म्हणून माराला मार द्यावा. काय जे काय असेल समोर आलेली जर एखादी गोष्ट असते, विचारांचा विचार असतो, जेव्हा आपल्यासमोर एखादा अविचाराचा विचार समोर येतो त्यावेळी आपापल्या परीने तरी आपण त्याचा काय प्रतिकार केला पाहिजे. आपण प्रतिकार केला नाही तर त्याचा उपयोग काय आहे, असं आपल्याला कळलं पाहिजे. की प्रतिकार करणं म्हणजे अहंकार दाखवणं अशातला भाग नसतो. आपल्याला काही गोष्टींसाठी काही प्रतिकार करावे लागतात. आपण घरात करत नाही का, की ज्यावेळी लहान मुलं चुकीचं वागायला लागतात त्यावेळी आपण त्यांना काय करतो, त्यांच्या वागण्याला प्रतिकार करतो. म्हणजे नाही, तुला हे असं वागून चालणार नाही. तसंच हे अर्जुनाला समजावून सांगणं चाललंय, की तू काहीही बोलशील आणि मी तुझं ऐकून घेईल, हे जमणार नाही. अर्जुनाला भगवंतानी क्लिअर केलेलं आहे. माझे श्रीगुरु तेच म्हणतात, तू काही बोलशील आणि मी ऐकून घेईल, हे कसं काय शक्य आहे, हे एकदा म्हणाले होते. तसं नाही चालणार. तुला जर का बोलायचंच असेल तर ते शास्त्राला धरून बोल, ते अभ्यासाला धरून बोल.
त्या बोलण्याला जर काही प्रमाण नसेल तर ते बोलणं कसं असतं, हवेतलं बोलणं असतं. हवेतली बोलणी काही उपयोगाची नाही, म्हणून आपल्याला समजूनच घ्यायची गरज आहे मुळातनं. समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष भले, येर ते भरंगळले बाह्याकारे. येर जाऊ दे, येरांचा विषयच नाही इथं. ज्ञानेश्वरी हा कोणाचा विषय आहे, समजले आणि वर्तले मधला आहे. समजलं पाहिजे आणि त्याप्रमाणे मी माझं ॲप्लिकेशन केलं पाहिजे, वर्तले, तेच भाग्य पुरुष भले. आता उरले ते जाऊ देत, म्हणून भाग्यपुरुष मला जर व्हायचं असेल तर मला आपले श्रीकृष्ण भगवान काय म्हणतात ते कळून घेण्याची गरज आहे. भगवान श्रीकृष्ण 3 भूमिकेत बोलतात. कधी कधी सगुण भूमिका असते, कधी कधी ते ईश्वररूप भूमिकेतून बोलतात, कधी कधी निर्गुण रूपातनं बोलतात. मग आता असं बोलताना आपल्याला ते समजलं पाहिजे ना, मी सर्वांमध्ये आहे, पण हे सगळे सर्व माझ्यामध्ये नाहीत. आता मी सर्वांमध्ये आहे तर आत्मरूपाने मी सर्वांमध्ये आहे, आणि आता हे माझ्यामध्ये कोणी नाहीत, त्यावेळी आत्मस्वरूपाची काय झालेली आहे, एकमेव अद्वितीयता सांगितली आहे. असं व्यतिरेक आणि अन्वयाची भाषा म्हणजे असणं आणि नसणं ही जी काय भाषा आहे ती आपल्याला समजली पाहिजे. जोपर्यंत ती समजत नाही तोपर्यंत काय आहे, आपण उगाचच भरकटत असतो. हवेत बॅटिंग करण्यात अर्थ नाही आहे. कधीतरी आपण मॅच खेळली पाहिजे आपल्या आयुष्याची, आणि ती सुद्धा शेवटची म्हणून. ही जी काय आत्ता आपण मॅच खेळणार आहोत आपल्या जीवनाची आनंदरूपतेकडे जाण्यासाठी, ती शेवटची खेळी ही केली पाहिजे. आणि आहे खेळी आपल्या हातात सुदैवानी, तर आपण ती खेळी नीट खेळून काय आहे, प्रतिमाराला म्हणजे माराला प्रतिमार दिला पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणी समोरासमोर आपल्या युद्ध होणारच आहे. नको असलेल्या बरोबर माझं हव्या असलेल्या विचारांचं युद्ध होणारच आहे, आणि रोज आणि प्रत्येक क्षणी होणार आहे. कारण का, अविचाराचं साम्राज्य आहे माझ्या अंतःकरणावर, आणि ते जर मला बाजूला करायचं असेल तर ते समोरासमोरचं युद्ध होणार आहे, आणि शह आणि काटशह हे बसणारच आहेत. त्यांनी जर शह दिला मला नको असलेल्या विचारांनी, तर त्याला काटशह हा माझ्या आत्मविचारातनं दिला गेला पाहिजे. जोपर्यंत मी देत नाही तोपर्यंत हा त्या नको असलेल्या विचारांचा देहबुद्धीचा शह मी मोडणार कसा. त्याचा विळखा, त्याचा वेढा हा किल्ल्याला पडलेला आहे आत्मस्वरूपाच्या जणू काही, तर तो कसा आपण तोडणार. म्हणून त्याला तोडायचा असेल तर काय करावं लागेल, आपल्याला युद्धच करावं लागेल. आणि प्रत्यक्षच युद्धाचा प्रसंग तुझ्यासमोर आलाय तर तू कशाला भीतोस त्याला. पुढे असं पुढच्या श्लोकाच्या निमित्ताने म्हणतात, अर्जुना झुंज देखे आताचे, हे हो का जे दैव तुमचे, की निदान सकळ धर्माचे प्रगटले असे. अर्जुना असे पहा की आत्ताचे हे युद्ध म्हणजे तुमचे भाग्यच आहे, होय ना, किंवा सर्व धर्माचा ठेवाच प्रगटला आहे. आता हे युद्ध कसं आहे, हे धर्मयुद्ध आहे. एक अधर्माची बाजू आहे दुर्योधनाच्या निमित्ताने, आणि एक पांडवांची बाजू आहे ती धर्माच्या निमित्ताने. म्हणजे धर्म विरुद्ध अधर्म असं हे धर्मयुद्ध आहे. मग अर्जुना आता तू काय करतो हे तुला हे दैवानी येतं कधीतरी. असा धर्म आणि अधर्माचा विचार जो आहे, अधर्माविरुद्ध युद्ध करण्याचा प्रसंग हा कधीतरी दैवानी येतो, तर तू त्याला पळून जाण्याची पाठ का दाखवतो. तसाच हा मनुष्य जन्म आपल्याला काय झाला, पापपुण्य मिळून तो काय झाला, समसमान होऊन मला मिळाला. म्हणजे काय आहे, या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला युद्ध खेळण्याची काय म्हणूया बुद्धी आहे, की नको असलेल्या विचारांबरोबर हव्या असलेल्या विचारांचं युद्ध खेळण्याची आपल्यामध्ये बुद्धी आहे. भोगयोनीमध्ये काय आहे, पुढचा जन्मात जर मी गेलो तर ती समजा एखादा काय करतात, मेला माणूस न की ते दिवा लावतात, आणि दिवा लावला की काय म्हणतात, गाईचे पाय उठले. अरे गाईचे पाय काय उठले, हा गेला पशुयोनीमध्ये. पशुयोनीमध्ये गेला म्हणजे काय झालं, भोगयोनीमध्ये गेला. निदान माणसाचे पाय उठले असं नाही म्हणत कोणी, तो कायम गायीच्याच जन्माला जातो. असे नाही विचार उपयोगाचे. आपल्याला विचारच करायचा असेल तर याच जीवनात देव ओळखला पाहिजे, आणि तो देव ओळखायचा असेल तर हा जो काय धर्म जो माझा आहे तो मला पुढे समोर अभ्यास करून मला किंवा अर्जुनाला जे सांगितलंय तसं ते करावं लागेल. क्षत्रिय बहुत पुण्य कीजे, तै झुंज ऐसे लाहीजे, जैसे मार्गे जाता आडळीजे चिंतामणी. क्षत्रिय बहुत पुण्य कीजे, खूप पुण्य त्याचं जेव्हा झालेलं असतं तेव्हा असा धर्मयुद्धाचा प्रसंग समोर येतो, आणि तो तुझ्यासमोर आलेला आहे. तै झुंज ऐसे लाहीजे. मग आता काय झालं, हे धर्मयुद्ध जर सहजच तुझ्यासमोर आलेलं आहे, तुला लाभत आहे, तर तू युद्धाला प्रवृत्त हो. तू आता काय कर, युद्ध कर. आणि पुढे म्हणतात, जैसे मार्गे जाता आडळीजे चिंतामणी, की सहजच मी चालता चालता चिंतामणी माझ्या
काय झाला? पायाला लागला. म्हणजे काय झालं? असा हा चिंतामणी तुला काय झालाय? मिळालाय. कारण चिंतामणी काय आहे? तो माझ्या अंतःकरणात जेवढ्या म्हणून गोष्टी मी चिंतितो, तेवढ्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याची क्षमता त्या चिंतामणीच्या मध्ये आहे. आणि माऊली काय म्हणते, की चिंतायचं जे काय आहे तुमच्या अंतःकरणात तेच बंद करा. हां, चेतना चिंतामणीचे गाव, हा विचार करायची गरज आहे. आपल्याला समजून घ्यायला पाहिजे हळूहळू, की या नको असलेल्या काय म्हणूया चिंतन किंवा चिंतन हे आपल्याला हव्या असलेल्या चिंतनाने दूर करावं लागेल. आणि तो चिंतामणी कुठला आहे? तो श्री गुरुरूपी दिलेल्या विचारांचा चिंतामणी आहे. तो जोपर्यंत माझ्या अंतःकरणात उगवत नाही, जोपर्यंत ही माऊली मला सांगते ते कळत नाही, तोपर्यंत काय आहे ती समजून घेण्याची जबाबदारी माझी आहे. आणि एकदा समजलं की काय आहे, नॉलेज फार थोडं आहे. हे एवढी पुस्तकं का अभ्यास करायची? तर माझी दिवसभराची अंतःकरण वृत्ती त्या विचारांमध्ये राहावी म्हणून. त्यासाठी हा रोज 1 तास मधनं अभ्यास करीत राहायचा. अदरवाईज काय आहे, ज्ञानरूप होण्यासाठी आपल्याला किती विचार करायची गरज आहे? फार थोडक्या 5 भ्रांतींचा निराश करायचा, हेच काय आहे आनंदाकडे जाण्याचं लक्षण आहे. पण 5 भ्रांती समजून सांगण्यासाठी हजारो ग्रंथ झाले, 5-5 हजार ओव्या झाल्या आणि 2-2दा वाचलं तरी मला कळत नाही. त्याचं कारण आहे, ज्या पद्धतीने मी लक्ष द्यायला पाहिजे त्या पद्धतीने मी लक्ष देत नाही. आणि ते डोळे जर मला लक्ष देण्याचे मिळवायचे असतील तर ते श्री गुरूंकडनं उसने मागून घेतले पाहिजेत. त्यांच्या डोळ्यांनी मी पाहायला शिकलं पाहिजे. अदरवाईज मी माझ्या डोळ्यांनी जे पाहतो ते नेहमी दोषयुक्त असतं. श्री गुरूंची दृष्टी आली पाहिजे. त्यालाच काय म्हणतात, अपरोक्ष ज्ञानाचे चक्षु. आता ते चक्षु मला प्राप्त झाले पाहिजेत. म्हणजे त्या आनंदाची एक झलक मिळाली पाहिजे आणि ती झलकच मला माझ्या खऱ्या आनंदाकडे घेऊन जायला मदत करते. मग त्या आनंदाचा पाठलाग होतो. तो कसा करायचा हे माऊली आपल्याला समोर सांगेलच. पुढे म्हणतायत, आता हा ऐसा अव्हेरीजे मग नाथिले शोचू बैसीजे तरी आपण आहाण होईजे आपण येपा आपण पेया. आता जर तू या युद्धाचा त्याग केलास आणि खोट्या गोष्टींविषयी शोक करीत बसलास तर आपल्या हानीला आपणच कारण होशील. इथे खोट्या हा शब्द वापरलेला आहे, तर खोट्या शब्दाचा अर्थ मिथ्या हा शब्द घ्यायचा आहे. आता हा ऐसा अव्हेरीजे मग नाथिले शोचू बैसीजे. आता तू जर युद्धाचा त्याग केलास तर तू मिथ्या गोष्टीविषयी शोक करतोयस. द्रोणाचार्यांचं किंवा भीष्माचार्य या दुर्योधनांचं जे शरीर आहे ते मिथ्या आहे. म्हणजे ते आज जन्माला आलेलं आहे, ते काही काळ टिकेल आणि कालांतराने जाईल. मग अशा येणाऱ्या जाणाऱ्या शरीराला तू सत्यत्व देऊन बसलास तर तुला खऱ्या सत्यरूप आनंदाचा अनुभव कसा येणार? सतत तुझी दृष्टी काय आहे? आनंदाची आहे. तू इतका मोठा क्षत्रिय आहेस की भगवान शंकराशी युद्ध केलेलं आहेस. त्या तोडीचा तू काय म्हणूया योद्धा असताना तू असा पळपुटा प्रसंग का निर्माण करतोस? तू स्वतःला समजून घे. मुख्य मुद्दा कुठे असतो आपल्याला परमार्थाच्या अभ्यासात? स्वतःला समजून घेण्याची गोष्ट गरज असते. आणि स्वतःला समजायचं म्हणजे नक्की काय करायचं, की माझ्या बुद्धीचा आवाका पाहायचा, की मला एकदा जे काय वाचलेलं आहे ते कळत नाहीये. मग त्यावेळी मी काय करावं, ते 10-10 वेळा वाचावं. ज्या दिवशी मला कळेल ना त्या दिवशी ठरवावं की हे 10 वेळा वाचल्यावर मला कळतं, याचा अर्थ काय आहे, मिनिमम 10 वेळा मला त्याचा विचार करण्याची गरज आहे. असं जर आतमध्ये पक्का असेल तर तो साधक हळूहळू त्या एकदा बोलल्यावर कळणाऱ्या काय म्हणूया पंक्तीत जाऊन बसतो. आता एकदा सांगितल्यावर ज्याला कळतं तो एकटाच असतो, कोणीतरी जनक राजासारखा कानावाचनाची या भेटीचा. आणि तो मी नाही एकदा सिद्ध झालेला असेल तर मग मी आता विचारच करावा ना. आपण काय आहोत? आपण मंद बुद्धीचे आहोत, हे एकदा सिद्धच झालेलं आहे. मग सिद्ध झालेलं आहे तर ते जाहीर करायला काही अडचण नसावी की मी मंद बुद्धीचा आहे, मला 10-10 वेळा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा लागतो आणि त्यामुळे माझ्या बुद्धीमध्ये तो प्रकाश पडतो अर्थाचा आणि त्याप्रमाणे ॲप्लिकेशन करण्याची एक बुद्धी माझ्या अंतःकरणात तयार होते. ते ज्याचं त्याने ओळखावं आणि त्याप्रमाणे त्याचा तसा विचार करावा. म्हणून इथे विचार काय करायचा आहे, तर या मिथ्या गोष्टींबद्दल शोक करण्याचं काहीही कारण नाही. कारण त्या वस्तू येतात, काही काळ टिकतात, शरीरं येतात, टिकतात आणि जातात. मग त्याविषयी तू जी काय सत्यत्व बुद्धी धारण केलेली आहे तर ती तुला टाकण्याशिवाय पर्याय नाही. आणि ती जर नाही टाकली तर स्वधर्माचरण होणार नाही. नाही स्वधर्माचरण झालं तर मरशील आणि परत जन्माला येशील. कोणीही तुला स्वीकारायला तयार नाही. त्या तीराला गेला तरी ढकलून देतात, या तीराला गेला तरी ढकलून देतात. कशाला पाहिजे ही पात्र दोन्ही आपल्याकडे? दोन्ही तीर काय आहेत? यमदेव सुद्धा म्हणतो काय
हा, हे दोन्ही आपण काय होतो ना घरका ना घाटका, ही दोन्ही परिस्थिती आपली इतकी वाईट होते. पण तीच जर करून घ्यायची नसेल तर काय पुन्हा श्री गुरु ज्ञानदेव या गोष्टींचा संतांचा मागोवा घेणं, ते म्हणतील तसं आचरण करणं, त्याला काय अशी अक्कल लागती? ते म्हणतात तसं फक्त आपण स्वीकारायचंय आणि त्याप्रमाणे जीवन जगायचंय. पण तसं नाही. काही झालं की आमच्या ऑफिसमधलं मी पाहायचो की लोक कशी असायची की ती नेहमी कसं म्हणायचं, अरे घायाळ तू सांगतोय ते बरोबर आहे, पण मला असं वाटतं. अरे तुझ्या वाटण्याला कोण खातंय? महत्वाचं काय आहे? संतांचं वाटणं आहे. इथे उदयच्या वाटण्याला महत्व नाही आहे, संतांच्या म्हणण्याला महत्व आहे, श्रीगुरूंच्या म्हणण्याला महत्व आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे माझा विचार आहे काय, आणि तो जर असेल तर माझ्या अंतःकरणात मला शोक करण्याची वेळ येत नाही परत परत. कारण का, जन्माला आल्याचा आनंद आणि मरताना शोक. किती जन्म झाले हे मलाच माहीत नाही. किती वेळा शोक झाला आणि किती वेळा आनंद झाला. मग आता काय झालं, हे आनंदाचं जीवन जे आहे तर खऱ्या आनंदाचं जीवन जगायचं असेल, शोकातनं सुटायचं असेल, तर तू काय कर, तू मला शरण ये. म्हणजे भगवंत म्हणतोय तू मला शरण ये. तू आलेलाच आहेस दुसऱ्या अध्यायाच्या निमित्ताने. आता शरण आला असेल तर शरणार्थीनी कसं राहावं? जो सांगतोय त्याच्या आज्ञेत राहावं. बस एवढा विचार करावा. शरणार्थीने आपलं जीवन कसं जगावं? त्या बंदुका वगैरे सगळ्या टाकून द्याव्यात आणि काय करावं? ज्याच्या आज्ञेत शरण गेलाय तो म्हणेल तसं राहावं. तो बस म्हणला बसावं, उठ म्हणला उठावं, तो म्हणला अभ्यास करावं. ते जे काय आहे ना, हे श्रीगुरूंच्या म्हणण्याने व्हावं, तरच मी शरणार्थी, तरच मी काय शिष्य. अदरवाईज काय? रामकृष्ण हरी. त्याचा विचारच आत्ता करण्याची गरज नाही. अस्ति कीर्ती जाईल, जगची अभिशापू देईल, आणि घेवसीत पावशील महादोष, पावतील महादोष. अस्ति कीर्ती जाईल. अरे तुझी जी काय कीर्ती आहे की मोठमोठ्या योद्ध्यांना जिंकलंय, भगवान शंकरालाही पराभूत केलंय, तर मग ती जी काय कीर्ती आहे ती तुझी निघून जाईल. कारण दुर्योधन हा मुळातच दुष्ट प्रवृत्तीचं प्रतीक आहे. माझ्यामध्ये जर असं काही दुष्ट प्रवृत्तीचं असेल प्रतीक, तर काय आहे, मी दुर्योधन आहे. आणि माझ्यामध्ये जर का योग्य वागण्याचं प्रतीक असेल तर मी धर्मराज आहे. हे धर्मराज आणि दुर्योधन हे माझ्या अंतःकरणातच असतात. तेच शोधायचे असतात. आणि ते शोधून काय करावं लागतं, त्यांना बाजूला करावं लागतं. त्या धर्मराजाला स्थान निर्माण करावं लागतं आणि दुर्योधनाला सतत बाजूला ठेवावं लागतो. म्हणून हे सगळे जे काय प्रजाजन आहेत, दुर्योधन किंवा असे सगळे जे आहेत, ते तुला काय करतील, ते तुला सतत दूषणं देत राहतील की काय आहे, काय माणूस होता. आपण म्हणत नाही का, काय होता आणि काय झालं याचं. कालच ऐकलं, कसा होता, अगदी ठणठणीत होता, आणि आता काय झाला, आता पॅरालिसिस झाला. आता पॅरालिसिस कधी होऊ शकतो माणसाला, हे लक्षात ठेवायची गरज आहे. तसंच मग असेल तर आता ही तुझी कीर्ती जाईल हा विचार आहे. तर तू आता काय कर, तू युद्ध प्रवृत्त हो, निदान कीर्तीसाठी तरी युद्ध कर, हा त्याचा विचार आहे. भगवंत अनेक प्रकारे सांगतायत, त्यातलं एक आता आणखीन बाण भगवंतानी भात्यातनं काढलाय की बाबा रे, निदान काय हो, अपमानित जीवन जगण्यापेक्षा तू एक ताठ मानेने जीवन जगायचं असेल तर तुला काय केलं पाहिजे, तुला युद्ध करण्याशिवाय पर्याय नाही. पुढे असं म्हणतायत, ना तरी रणी शव सांडीजे, ते चौमेरी गिधी विदारीजे, तैसे स्वधर्महीना अभिभविजे महादोषी. ना तरी रणी शव सांडीजे, म्हणजे एखादं प्रेत जर का त्या रणांगणात पडलं तर त्याला काय होतात, गिधाडं येऊन खातात. तैसे स्वधर्महीना, तसा जर तू काही स्वधर्महीन झालास तर त्या मनुष्याला सुद्धा ही जी काय तू अधर्माचं जे महापाप आहे की युद्ध न करण्याचं, स्वधर्म न पाळण्याचं, ते पाप काय करेल, तुला सतत तुझ्या अंतःकरणात डोकावेल आणि सतत ते पाप तुला काय करत राहील, खात राहील. हा त्यातला विचार आहे. खात राहील या शब्दाचा अर्थ, तुला निर्मळ अंतःकरणाने जीवन जगता येणार नाही. कारण तुझी सतत धडपड कुठे चालू आहे, निर्मळ अंतःकरण करण्याकडे आहे. म्हणून तू काय कर, याचा विचार करून तरी तू काय कर, युद्ध कर. म्हणून स्वधर्म हा सांडशील, तरी पापा वरपडा होशील, आणि अपेश ते न वचेल कल्पांतवरी. म्हणून हा स्वधर्म टाकशील तर पापाला पात्र होशील आणि तुझी अपकीर्ती कल्पांतापर्यंतही जाणार नाही हो. आता संतांची कीर्ती आहे की नाही, पण ती कीर्ती कशी आहे, सत्कीर्ती आहे. आणि सत्कीर्ती असल्यामुळे जोपर्यंत हे जग आहे आत्ताचं, तोपर्यंत माऊली, समर्थ यांची नावं राहणारच आहेत. जोपर्यंत हे
काय म्हणूया, जग आहे तोपर्यंत पराक्रम केलेल्या लोकांची नावं अजरामर राहणार आहे. आज सुद्धा पराक्रमी लोकांची स्मारकं बांधली जातात, पळून जाणाऱ्या लोकांची स्मारकं नाही बांधली जात. हे त्यातलं उत्तर आहे. कुठलं आहे तर ते दिल्लीमध्ये आहे. ते कोणाचं स्मारक आहे तर युद्धभूमीवर लढलेल्यांचं स्मारक आहे. युद्धभूमीवर न लढलेल्यांचं स्मारक होणार नाही कधी. तो परत येईलच जन्माला. हे सगळे मोक्षार्थी असतात युद्धभूमीवर लढलेले. ते मोक्षरूपच होऊन जातात, कारण ते धर्माच्या बाजूने असतात म्हणून इथे काय आहे, स्वधर्म टाकणं हेच काय आहे, पापाला पात्र होणं आहे. आणि असं पापाला पात्र झालो तर कल्पांतापर्यंत ती काय आहे, ती अपकीर्ती ही तुझ्या मागेच राहील. तू नव्याने जन्म घेशील एखाद्या वेळी, तुला ते कळणार नाही की तूच अर्जुन होऊन पुढे काय झालेला आहे. एक आणखीन XYZ नावाने तू जन्माला आलेला आहे, पण अर्जुनाला दिलेले काय लांछनं आहेत ती मात्र तुला ऐकावीच लागतील. कदाचित तू अर्जुन आहे म्हणून तुला कळत नाही, म्हणून तू तो विचार सोडून देशील. पण तूही बोलशील अर्जुन पळपुटा होता आणि वास्तवात मागच्या जन्मात तूच अर्जुन होता. असं जरी असलं तरी सुद्धा काय आहे, या पद्धतीने कल्पांतापर्यंत हे असं नको असलेलं पाप सुद्धा आपल्या मागे लागतं. म्हणून पुढे ते म्हणतायत अर्जुनाला, तू निर्मत्सर सदयता ते येथून निघसील कीर मागवता, परी ते गती समजता न मनले यया. तू निर्मत्सर आणि सदय अंतःकरणाने येथून परत निघून जाशील हे खरे, परंतु तुझी ही शुद्ध मनोभूमिका या सर्व शत्रूंना आकलन होणार नाही किंवा यांना तसे वाटणारही नाही. तुला आता यांच्याविषयी दया आलेली आहे हे मला कळालं, भगवंत म्हणाले. पण हे समोरच्यांना कळालं का, भीष्म द्रोणांना, की तू त्यांच्यावर दया करतोयस म्हणून सोडून जातोयस, हे कळत नाहीये त्यांना. मग त्यांना कळणार नाही आणि मग ते काय करतील, ही तुझी शुद्ध मनोभूमिका ही कोणालाच कळणार नाही. नेहमी एक लक्षात ठेवावं, आपली जी मनोभूमिका आहे ना ती शुद्ध असली पाहिजे. आता समोरच्याला काय वाटून घ्यायचं त्याला मी काय करणार, समोरच्याला जे वाटायचं ते तो वाटून घेऊ दे. आपली भूमिका आपल्या अंतःकरणात कळली पाहिजे की माझी भूमिका शुद्ध आहे. समोरचा काय म्हणेल याच्यावर माझ्या शुद्ध भूमिकेचा विचारच करू नये. कारण माझे श्रीगुरु म्हणालेत की माणूस दोन पद्धतीने त्याचा विचार सततच करत असतो. त्यांनी जेव्हा प्रॅक्टिस सोडली त्यावेळी म्हणाले यांनी प्रॅक्टिस सोडायला नव्हती पाहिजे, आणखीन करायला पाहिजे होती. म्हणजे ही दोन भूमिका आहेतच. आणि त्यांना काय प्रॉब्लेम आहे, प्रॅक्टिस केली असती तर. अशाही पद्धतीने लोक होती. म्हणजे आपण रस्त्याने चालत गेलो तर बोलणारच आहेत लोक. सरळ चालत गेला तर म्हणतील फार शहाजोक आहे, आणि वाकडा तिकडा चालला तर म्हणतील प्यायलेला आहे. म्हणजे डोकं काय आहे, दोन्ही बाजूनी बोलणारच आहेत ना. मग दोन्ही बाजूनी बोलू दे ना, पण मी मात्र कसा आहे ही माझी मनोभूमिका मला माहिती पाहिजे. आणि ती मनोभूमिका दुसऱ्याला माहीत नसेल तर मग काय केलं पाहिजे आपल्याला, ही जी स्वधर्माची मनोभूमिका आहे ती त्यांच्यासमोर मांडण्याचा तरी प्रयत्न केला पाहिजे. आणि ती जर मांडायची असेल तर बाण लावूनच ती मांडली पाहिजे. अर्जुनाला काय सांगितलं की तू एक बाण सोडल्याशिवाय तुझी भूमिका तिथे स्पष्ट होणार नाहीये, आणि तुला एक बाण तरी सोडावा लागेल. आणि तो बाण सोडायचा असेल तर त्या बाणामागे स्वधर्माचं काय पाहिजे, तुला बळ पाहिजे. म्हणून ही जी मनोभूमिका तुझी आहे ती दुसऱ्यांना कळणार नाही किंवा त्यांना तसं वाटणार नाही. ते लोक काय म्हणणार, तू भिवून पळून गेला. तू भिवून पळून गेला नाही हे सिद्धच तुला करायचं असेल तर इथे तुला थोडेसे तरी मारलेच पाहिजेत. थोडेसे म्हणजे किती मारायचे, 5-10 मारायचेत फक्त. भीष्म, द्रोण, कर्ण हे सगळे जे काय 5-10 आहेत तेवढेच मारायचे. उरलेले सगळे सटर फटर आहेत ते भीम बघील ना, त्याची काळजी नको करू. दुर्योधनाकडे भीम बघायला मोकळा आहे, ते बाकीचे बघतील. ते तू फक्त तुझ्या याच्यात लिस्टमध्ये जेवढे आहेत तेवढ्या लिस्टमधले फक्त टिकमार्क कर आणि ते ठोकून काढ. त्याला काही दुसरा पर्याय नाही. ऐसे निही प्राण संकटे, जरी विपाये पा निघणे घटे, तरी ते जियालेही वोखटे मरणाहुनी. कदाचित अशाही प्राणसंकटातून तुला सुरक्षितपणे निघून जाणे शक्य झाले तरी पण ते जगणे मरणापेक्षा वाईट आहे. तू कदाचित सुरक्षित निघून जाशील कारण का तुला कवच आहे, माझंच कवच आहे भगवंत म्हणतात, त्यामुळे तुला कोणी हात लावणारच नाही. पण काय आहे, तू जेव्हा जागेवर जाऊन पोचशील त्यावेळी तुझं जगणं हे मरणापेक्षा वाईट असेल. आणि असं मरणापेक्षा वाईट जगणं जे असतं ना ते अधर्मानी जगण्याचं असतं. आपल्याला बोच लागेल आपल्या अंतःकरणाला अशी कृती करूच नये ना. त्या कृतीनीच काय होऊन जातं, कृती केली किंवा नाही केली तरी सुद्धा आपल्या अंतःकरण वृत्तीत कृती केली ना तरी दोष लागतो.
हे आपल्याला समजूनच घ्यायची गरज आहे. अभ्यास जर करायचा असेल ना, फार स्पेसिफिकली अभ्यास करावा लागतो. भगवंताच्या ठिकाणी म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपल्याला जाताना म्हणजे स्वरूपाकडे जाताना यातलं एकही किलमिश माझ्या अंतःकरणात उपयोगी पडत नाही. किंचित जरी दोष असला तरी भगवंत मला स्वीकारित नाही. तो काय म्हणतो, तू पूर्णपणे कसा पाहिजेस, तू शुद्ध पाहिजेस. तू सुमन आणि शुद्धमती ही अर्जुनाची क्वालिफिकेशन्स आहेत. अशी सुमन आणि शुद्धमती ही आत्मस्वरूपानंतरची प्रगटीकरणची भाषा आहे. ती जोपर्यंत माझ्या अंतःकरणात प्रगट होत नाही तोपर्यंत काय आहे, तोपर्यंत मी चाललोय आपला काहीतरी करतोय, अभ्यास करतोय, पण करतोय. ही भाषा आपल्याला उपयोगाची नाही आहे. अभ्यास करायचा असेल तर स्पेसिफिक केला पाहिजे आणि स्पेसिफिक करायचं असेल तर त्या स्पेसिफिकेशन्सची आपण मांडणी केली पाहिजे आणि ती सुद्धा श्रीगुरूंच्या स्पेसिफिकेशन्सप्रमाणे असली पाहिजे. ती जर नसेल तर आपण काय करत असतो, हवेतच चाललेलो असतो. असं ॲट रॅन्डम चालणं हे कुठल्याही परिस्थितीत आपल्याला उपयोगाचं नाही. पुढची ओवी सांगते, तू आणिकही एक न विचारिसी येत संभ्रमय झुंजो आलासी आणिक सकणवपणे निघालासी मागुता जरी. तू आणखीही एक गोष्टीचा विचार करीत नाहीस की तू प्रथम मोठ्या उत्साहाने युद्धा करता येथे आलास आणि आता तर दुर्योधनाधिकांविषयी दयाळूपणाने परत निघालास. ही कुठली भाषा? निघताना तर तू फार मोठ्या काय म्हणूया ईर्ष्येने निघाला होता. आता कोण पुढे आहे बघतोच. अरे बघतोच काय, मग बघ की आता हे समोर पुढे आहेत. तुझ्या पुढे कोण आहेत? दुर्योधन आहेत, भीष्म आहेत, द्रोणाचार्य आहेत. मग आता हे बघितलेस ना, मग आता बघितलेस तर पळतो कशाला त्यांच्या पुढे? आधीची भाषा तुझी काय होती? उत्साही होती की युद्ध म्हणजे काय आहे, माझा धर्म आहे. मग आता धर्म आहे तर आलाय धर्म तर निभव आता तू. मग असं जर का तू पळून जाणार असशील तर त्याला काय अर्थ आहे? आपल्याला समजूनच घ्यायला पाहिजे हळूहळू की हे मला जीवन दिलंय तर कशासाठी दिलंय? तर मुक्त होण्याकरता दिलंय. आणि मुक्त होण्याकरता दिला असेल तर त्या जीवनाचा उपयोग मी केला पाहिजे. अदरवाईज तर काय आहे, समर्थांचं म्हणणं आहे, नाना आघाते मृत्यूपंथे. ही इतकी जीवनं माझी कशी गेली? नाना आघात झाले आणि मी 50 वेळा मेलो, 1000 वेळा मेलो आणि 1000 वेळा जन्माला आलो. 1000 म्हणजे हे एक उपलक्षण आहे. लक्षावधी संख्या लिहिता येणार नाही कदाचित. इन्फिनिटी असं लिहावं लागेल. लिमिट टेन्स टू इन्फिनिटी असं लिहावं लागेल मॅथ्सच्या भाषेत. इन्फिनिटी म्हणजे आत्मस्वरूपाची इन्फिनिटी नाही, अनादी या अर्थाने. हे लक्षात ठेवायचं. अनादी शांत या अर्थाने. मग असं जर असेल तर मग हे मी जे करतोय त्याला काय अर्थ आहे? आपल्याला जर का अर्थयुक्त जीवन जगायचं असेल म्हणजे आनंदयुक्त जीवन जगायचं असेल तर ते माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे जगलं गेलं पाहिजे. ते श्रीगुरूंच्या म्हणण्याप्रमाणे जगलं गेलं पाहिजे. पुढे म्हणतायत, तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रत्यया येईल मना सांगे मज. तर अर्जुना तुझे ते दयाळू पण खरे आहे असे या दुष्ट वैऱ्यांच्या मनाला पटेल काय ते मला सांग. म्हणून तू काय कर, हे दुसऱ्याला पटणार नाहीये. तू ज्या उत्साहाने युद्धाला आलेला आहे त्या उत्साहाने तू युद्ध केलंच पाहिजे. तू नाही युद्ध केलं तर तुझी हाडं युद्ध करतील. थोडक्यात भगवंताला तेच सांगायचंय. तू कसा नाही युद्ध करीत तर तुझे हाडं युद्ध करतील. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. कारण माणूस काय असतो, एका हद्दीपर्यंत शांत बसतो, पण त्याच्यामध्ये असलेली जी काय काय म्हणूया वृत्ती आहे ती कधीतरी बाहेर येतेच. फक्त आता भगवंत काय करतायत, त्या वीरवृत्तीला फक्त बाहेर आणण्याचं काम करतायत आणि त्यासाठी दुसऱ्या अध्यायाच्या निमित्ताने आत्मज्ञानाचा विचार आपल्यासमोर मांडण्याची व्यवस्था करतायत. पुढची ओवी म्हणतायत, हे म्हणतील गेला रे गेला अर्जुना आम्हा बिहाला, हा सांगे बोलू उरला निका काही. हे सर्व म्हणतील अर्जुन गेला रे गेला, तो आम्हाला भ्याला, असे सर्व म्हणतील. युद्धात विजय तर नाहीच, पण शेवटी हा अपवाद जर उरला तर तो चांगला आहे काय? म्हणून तुला समजून घ्यायची गरज आहे की कितीतरी येऊन तू विचार केलेस की हे म्हणतील तू पळून गेला. असं जे काय पळणं जे काय आहे ते पळणं सगळं कसं आहे, ते सिंहाने पळून जाण्यासारखं आहे. पुढं ओवी आली आहे, ऐसा जैसा सिंहाची या हाका युगा तू होय मदमुखा तैसा कौरवा आशेखा धाकू तुझा. जसे सिंहाच्या नुसत्या गर्जनेने मदमुख म्हणजे गंडस्थळातून वाहणारे चिकट पाणी ज्यांच्या मुखावर आहे अशा मदोन्मत्त हत्तींना युग बुडाल्यासारखे होते, त्याप्रमाणे सर्व कौरवांना तुझे भय आहे.
हे कौरव भीतायत तुला, तुझ्या लक्षात येत नाहीये. तू त्यांना आपलं आपलं म्हणून का बाजूला पळतोयस? तू भीत नाहीये हे मला कळतंय, पण त्यांना कळत नाही. अरे हत्तीने एक आवाज टाकला तर सगळे सिंहाने आवाज टाकला तर सगळेजण काय होऊन जातात? शांत होऊन जातात. मग इतका तुझा काय आहे युद्धातला काय म्हणूया कुशलता असताना तू हे काय करतोयस? हे तुझं सगळं वागणं जे आहे ते सगळं फुकट आहे. खूप काही उपमा दिलेल्या आहेत की सर्पाची उपमा दिलेली आहे, नंतर गरुडाच्या उपमा दिलेल्या आहेत. मग गरुडाची भरारी कशी असते? उंच उंच असते. आणि गरुडाला काय असतो? साप भीतच असतो. मग त्या सापाने असं म्हणावं का की गरुड मला भ्यायला आणि उंच पळून गेला? असं नसतं. गरुड हा गरुडच असतो आणि साप हा सापच असतो. आपल्याला समजूनच घ्यायची गरज आहे की हे कौरव कसे आहेत. कौरव सापाच्याच योग्यतेचे आहेत पाहायला गेलं तर. आणि ते सापाच्या योग्यतेचे असतील तर तुला गरुड व्हावं लागेल त्यांच्यासाठी. आणि गरुड व्हायचं असेल तर तुला त्यांना मारावंच लागेल. आणि मग आजच्या अभ्यासातली शेवटची ओवी ती असं सांगते, मग ते वेळी हिये फुटावे, आता लाठेपणे कान झुंजावे, हे जिंतिले तरी भोगावे महितळ. मग त्यावेळी तुझ्या हृदयाचे तुकडे होतील, त्यापेक्षा आत्ता शौर्याने का लढू नये? शिवाय या कौरवांना जिंकशील तर अखिल पृथ्वीचे राज्य भोगशील. आता काय झालं? शेवटी त्याला राज्याची काय दाखवली? आमिष दाखवलं की अरे तू जर युद्ध केलंस तर तू काय होशील? या पृथ्वी तळाचा राजा होशील. म्हणजे तुझ्या पुढं कोणीही बडबड करणार नाही युद्ध या विषयावर. असं जर का आहे तर तू युद्ध करायला काय अडचण आहे? अर्जुनाला सतत काय सांगणं चालू आहे की त्याचं जे काय स्वधर्माचरण आहे ते घडलं पाहिजे आणि स्वधर्माचरणातच हित आहे. आणि ते कसं घडलं पाहिजे? एका ओळीमध्ये सांगितलं, निष्कपटतेने. निष्कपट भूमिकेतनं आपण जर का प्रत्येकाशी व्यवहार करीत असू, समोर आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी, तर एक त्याचं निष्कपट व्यवहाराचं लक्षण आहे की त्यांनी बोललेल्याचं लक्षात ठेवावं लागत नाही. खोटं बोलणाऱ्याला खूप लक्षात ठेवावं लागतं. पण आपली भूमिका जर निष्कपट असेल तर आपल्याला लक्षात ठेवायची गरज पडत नाही. म्हणून आपलं वागणं, बोलणं हे सगळं कसं असलं पाहिजे? निष्कपट असलं पाहिजे. आणि ते इतकं निष्कपट वागणं जे असतं ना, ते इझिली सगळ्यांमध्ये काय होऊन जातं? रिॲक्ट होतं. ते इझिली सगळ्यांमध्ये मिसळू शकतं. आणि हेच तर खऱ्या आनंदाचं लक्षण आहे. निष्कपट होणं म्हणजे काय होणं? लोकांप्रती असलेला जो द्वेष, मोह, मत्सरभाव आहे तो दूर करणं. तो दूर केल्याशिवाय मी निष्कपट होणार कसा? म्हणून मला निष्कपट व्हायचं असेल तर मला माझ्या आनंदाचा ठेवा. पुन्हा मूळ पालुपद आहे, कथेकऱ्याची कथा नेहमी कुठे येणार आहे? ती आनंदाकडे येणारच आहे. आणि ती आनंदाकडे आली नाही तर होणार काय? आपल्याला पुण्यात सवय आहे की कॅम्पमध्ये फिरायला गेला तर फिरून फिरून कुठे येतो? तो भोपळे चौकातच येतो. मग तसंच आपलं काय आहे? सगळं जे काय फिरून फिरून इकडून तिकडून आलो तर आपण यायचंय कुठे? तर आपण आनंदरूपतेवरच यायचंय. कारण ज्ञानेश्वरी ही केवळ आनंदरूपता सांगण्यासाठी आहे. म्हणून माऊली म्हणतेच ना, येथ अविद्यानाश हे स्थळ, मोक्षोपादान हे फळ, ही दोहीसी केवळ या नाव ज्ञान, ही इतुलेची नाना परी विस्तारिले ग्रंथी. अविद्या नाश करण्यासाठी तेवढंच मी बोललोय. बाकीचं जे काय बोललोय तो तुमच्या PhDचा विषय, तो माझ्या सांगण्याचा विषय नाहीये. हेच माऊलींना सांगायचं होतं. या 1 तासाच्या विचारातनं स्वधर्माचा विचार खूप मांडला गेला. तो मला निष्कपटतेने हा शब्द खूप आवडला. ती निष्कपटता माझ्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे, त्याचा विचार आपण या पद्धतीने केला. ती निष्कपटता माझ्या अंतःकरणात येवो माऊलींच्या श्रीगुरूंच्या निमित्ताने, असा एक आज विचार करूया आणि आज थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.